आणि यानंतर जाऊयात राज्यातल्या हिवाळी अधिवेशनामध्ये इथे महादेव जानकर यांनी जे वादग्रस्त विधान केलेलं होतं त्यावरून सध्या विधानसभेमध्ये गोंधळ घातला गेला। नेमकं काय घडलं विधानसभेत ते पाहूया। अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी लोकांना भेटून अध्यक्ष महोदय, त्यात पुन्हा अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोगाची जी गोष्ट आली समोर अध्यक्ष महोदय त्याला रिप्लाय दिला अध्यक्ष महोदय। अजून निवडणूक आयोगाच्या नोटीसला रिप्लाय माननीय मंत्र्यांनी दिला अध्यक्ष महोदय। त्यांना दोषी धरलेलं नाही अध्यक्ष महोदय, त्याला दोषी धरलेलं नाही आणि त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही अध्यक्ष महोदय। आणि जे आरोप दिले अध्यक्ष महोदय त्या कुठलाच आरोप अध्यक्ष महोदय आता प्रश्नोत्तर तास नाही घ्यायचं का? असं काय करता? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशा पद्धतीच्या मंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करणं आणि त्याला अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घालणं हे अध्यक्ष महोदय सर्वस्वी चुकीचं आहे आणि म्हणून स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचं काम अध्यक्ष महोदय झालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, मंत्रिमंडळ हा प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्याच्या आधी अध्यक्ष महोदय हा निर्णय झाला पाहिजे। त्यांना मंत्रिमंडळात बसण्याचा कोणताही अधिकार नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी तो अधिकार गमावलेला असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी आमची आहे अध्यक्ष महोदय आणि त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावेत।